प्रभाग क्रमांक 14 सारसनगर परिसर या परिसरामध्ये पूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 15 ते 20 वर्षापूर्वीची जी काय पाण्याची, रस्त्यांची, परिसर स्वच्छतेची जी काय दुर्दशा होती, त्या दुर्दशेबाबत प्रत्येक नागरिकांनी जे काय हाल सोसले होते, त्या सोसलेल्या हालाचं आज नागरिकांचं जे समाधान या परिसरामध्ये जे उच्च प्रतीचे, उच्च दर्जाचे जे रस्ते आपल्याला आज पाहायला मिळत आहेत, त्यानंतर पाण्याची जी काही मुबलक प्रमाणामध्ये साठा आणि पुरवठा जो पालिकेकडून महानगरपालिकेचे जे काय आपले वॉर्ड क्रमांक 14चे जे नगरसेवक आहेत, संग्रामभाई जगताप आमदार शहराचे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय आपले वॉर्ड क्रमांक 14मधील जे 4 नगरसेवक या ठिकाणी काम करतात, त्यामध्ये प्रकाशजी बागानगरे साहेब, उपमहापौर माजी उपमहापौर गणेशजी भोसले साहेब, मीनाताई चोपडा, त्यानंतर आमदार संग्रामभाई जगतापच्या सौभाग्यवती सौ शीतलताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 14 आणि सारसनगर परिसर यामध्ये आज जो काय बदल घडलेला आहे, हा खरंच जो आमूलाग्र बदल रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये असेल, परिसर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना पाहायला मिळतोय. आणि जे काय ह्या परिसरामध्ये बदल झालेले आहेत किंवा काही वर्षांपूर्वी आपल्याला जे काय हाल सोसावे लागले, त्या हाल सोसल्यानंतर आपल्याला ह्या परिसरामध्ये जे आजकालचे आपल्याला जे काही सहकार्य करणारे किंवा जे काय आपले लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या पुढाकाराने जे काय आपल्याला परिसरामध्ये जो झालेला बदल आहे रस्त्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीमध्ये, हा खरोखरच एक आपण म्हणू शकतो की त्याला कुठल्याही प्रकारचं मूल्य किंवा असं अमूल्य बदल या ठिकाणी आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्या बाबतीत सर्व नगरसेवक असतील, माननीय संग्रामभाई जगताप असतील, यांचे मी विशेष आभार, परिसरातील नागरिक, परिसरातील सर्व उपनगरातील सर्व नागरिक, शहरवासीय यांच्या वतीने विशेष आभार मानतो. आणि जो काय आपल्याला आज बदल दिसतोय, अजूनही बरेचसे बदल आपल्या शहरामध्ये होणार आहेत. जर ते बदल म्हणजे एक अशी वेळ येऊ शकते की आपलं जे अहिल्यानगर एक छोटंसं शहर जे आहे, ते आपण शहर म्हणू, परंतु त्या शहराचं रूपांतर जे आज झालेलं आहे, त्या रूपांतराचं आपल्याला लवकरच हे एक मेट्रो सिटी म्हणून आपल्याला निश्चित या ठिकाणी भैयांच्या पुढाकारातून सर्व महानगरपालिकेच्या जे काय आपले लोकप्रतिनिधी, नगरसेवक आहेत, यांच्या पुढाकारातून आपल्याला निश्चित पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वांना त्याप्रमाणे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.